इंटिग्रेशन बाय पार्ट काय थेरम होतं? इंटिग्रेशन बाय पार्ट्स ला इंटिग्रल ऑफ u v with respect to x, first function second function, first function u integration of second function minus integration of derivative of first function integration of second function, derivative of first function integration of second function हा रूल आहे. ठीक आहे. आता याचा प्रूफ बघूया लगेच. राईट डाऊन थिअरम. इथे असेल हा क्वेश्चन, प्रूव्ह दॅट राईट डाऊन. लिहिलं थिअरम, प्रूफ बघा. प्रूफ मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. लेट आपण असं मानायचंय इंटिग्रेशन ऑफ v इज w, इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. v चं विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन काय आहे? w असं मानलं. v हे एक फंक्शन आहे, त्याचं विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन w आहे. तर w चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे विथ रिस्पेक्ट टू x? v होणार की नाही? जर v चं इंटिग्रेशन w असेल तर w चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? उलटा v होईल की नाही? आपण हे मानलेलं आहे. v चा इंटिग्रेशन w आहे. तुम्हाला आवाज येतोय माझा? ओके, कळालं आहे. ही एक स्टेप महत्वाची. नाव पुन्हा लेट किंवा लेट मानायची गरज नाही आता. हे नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ही स्टेप महत्वाची. v चं इंटिग्रेशन w घेतलं. आता uw चा डेरिव्हेटिव्ह घ्या. uw चा डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट रूलने काय होईल? uw चा प्रोडक्ट रूलने विथ रिस्पेक्ट टू x, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. करेक्ट? समजलं हे? नाव आता dw बाय dx ची व्हॅल्यू काय आहे? एक मध्ये dw बाय dx ची व्हॅल्यू इथे पुट करायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ uw इज इक्वल टू u तसाच आणि ही dw ची व्हॅल्यू v पुट केली प्लस w du बाय dx फ्रॉम 1. आता uw चा डेरिव्हेटिव्ह जर हा आहे तर ह्याचं इंटिग्रेशन काय असेल? या संपूर्ण एक्सप्रेशनचं इंटिग्रेशन uw असेल बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रल ऑफ uv प्लस w du by dx with respect to x, uv प्लस w du by dx इज इक्वल टू ह्या एक्सप्रेशनचं इंटिग्रेशन काय असेल? uw. लक्षात आलं? मी प्लस सी लिहित नाही आता, सी चा रोल नाही इथे म्हणून. आता एवढी स्टेप महत्वाची बघा. 3 स्टेप, याची प्रॅक्टिस करा, ते होऊन जातं. नेहमी तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या वेळी काय करायचं असतं, जसं मी शिकवतोय ना इथे, शिकवताना बघा लक्षात ठेवा, तुम्ही एकदा अभ्यास करताना तर तुम्हाला 5 वेळा केलेला अभ्यास आणि एकदा शिकवलेलं, लक्षात ठेवा 5 वेळा रिवाइज केलेलं आणि एकदा शिकवलेलं बरोबर असतं. किंवा मी म्हणेल एकदा शिकवलं तर 10 वेळा तुम्ही रिव्हिजनच्या इक्वल असतं. कारण काय, जेव्हा मी शिकवत असतो किंवा कोणताही टीचर शिकवत असतो त्यावेळेस त्याचं 100% कॉन्सन्ट्रेशन तिथे झालेलं असतं, कारण तो समजून सांगत असतो. जेव्हा तुम्हाला चान्स येईल तुमच्या फ्रेंड्सला समजून सांगण्याचा, एखादी गोष्ट त्याला येत नसेल त्याला समजून सांगत चला. असं कुणी समजू नका की ते मला येत आहे आणि त्याला आलं तर त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडतील, असं कधीही होत नाही. तुम्ही त्याला समजून सांगा, असं चान्स कधीही सोडू नका. एखादा चान्स आला किंवा तुम्ही असं समजू नका की वेळ जाईल माझा व्हायला, तिथं समजून सांगा त्याला. त्यावेळेस तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन असतं समजून सांगण्यावर, इथं अजिबात लक्ष विचलित होत नाही. आता बघा इथे काय करायचंय, पहिला पार्ट जो आहे तो हा एवढा आहे. काय, v चं इंटिग्रेशन w मानलं, मग त्याची उलटी डेफिनेशन लिहिली नंबर 1. दुसरा पार्ट काय घेतला, uw चा डेरिव्हेटिव्ह लिहिला त्याच्या प्रोडक्ट रूल नुसार आणि फक्त ह्या dw बाय dx ला वरच्या v ने रिप्लेस केलाय. आणि पुन्हा तिसऱ्या पार्ट मध्ये काय केलं, इथे डेफिनेशन यूज केली. कशाची,
याचा ह्या एक्सप्रेशनचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, तर याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, UW असणार आहे. 3 स्टेप समजल्या तिथपर्यंत. आता ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे, म्हणजे 2 फंक्शन्स आहेत समजा अलग अलग, ते प्लस साइन आहे आणि त्याचं इंटिग्रेशन कॉमन आहे, तर ते इंटिग्रेशन सेपरेट होतं की नाही, होतं. बरोबर आहे. या पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट केलं, दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट केलं, इज इक्वल टू UW. काहीच नाही केलं याच्यानंतर, फक्त दोन्हीचं इंटिग्रेशन, अंडरलाईन केलेल्या पार्टचं इंटिग्रेशन सेपरेट केलं. नाव आता तुम्हाला हा रूल प्रूव्ह करण्यासाठी LHS ला काय पाहिजे याच्यातलं, म्हणजे पहिलं इंटिग्रेशन पाहिजे. मग हे इकडे ट्रान्सपोज करून टाका. मग इंटिग्रेशन ऑफ UV विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू हे UW असंच ठेवलं, मायनस हे इंटिग्रेशन ट्रान्सपोज केलं, हा dx इंटिग्रेशनचा आहे, हे du by dx. आता फायनल स्टेप लिहायची डायरेक्ट. आता फायनल स्टेपला काय काय पाहिजे, u आलाय इथे, u आलाय. आता w ऐवजी काय, इंटिग्रेशन ऑफ v dx आहे, मग इथे w ची व्हॅल्यू आहे ना, इंटिग्रल ऑफ v dx, ती टाकली. u इंटिग्रल ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रल ऑफ, हे मायनस साइन आलं, इंटिग्रल ऑफ आपल्याला काय पाहिजे इथे, हे w आणि du by dx आले, तर त्यातलं du by dx आलेलं आहे, मग ते du by dx लिहिलं आहे. इंटू w आहे, पण w ची व्हॅल्यू तिथे काय पाहिजे, प्रूव्ह दॅटच्या पुढे w ची व्हॅल्यू काय पाहिजे, इंटिग्रल ऑफ v. मग w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v पुट करून टाकायची, ब्रॅकेट कम्प्लीट, आणि हा dx तसाच झालं प्रूव्ह. हा परीक्षेला प्रूव्ह असा लिहायचा. जमेल का, समजलंय, समजलंय. आता क्लास संपल्यानंतर हे 3 मार्काला प्रूव्ह करायला येतं तुम्हाला, 3 मार्क साठी प्रूव्ह करायला येतं. क्लास संपल्यानंतर याची प्रॅक्टिस करायची 4-5 वेळा, आणि चान्स मिळाला तर तुमच्या मित्रांना समजून सांगा की कसा प्रूफ लिहायचा, तुम्ही विसरणार नाही परीक्षेला. राईट डाऊन. आता शॉर्ट मध्ये हे आपण काय म्हणणार याला, हे असंही म्हणूया याला, जर कुणाला असं वाटत असेल इंटिग्रल ऑफ UV विथ रिस्पेक्ट टू x, तर u इंटिग्रल ऑफ v dx मायनस, आता y इज इक्वल टू f ऑफ x असेल तर y चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह आपण dy बाय dx पण लिहितो, त्याला आपण y1 पण म्हणतो, त्याला y डॅश पण म्हणतो, त्याला f डॅश ऑफ x पण म्हणतो. बरोबर आहे की नाही, dy बाय dx ला y1 म्हणतो, y डॅश म्हणतो, f डॅश ऑफ x पण म्हणतो. बरोबर आहे, y इज इक्वल टू फंक्शन असेल तर. मग आता इथं u चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, इंटिग्रल ऑफ du बाय dx, u चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह u डॅश लिहू शकतो की नाही, y चा जसा y डॅश लिहितो तसं u चा डेरिव्हेटिव्ह u डॅश इंटिग्रल ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x. समजलं, हे थेरम शॉर्ट मध्ये असंही लिहू शकतो. म्हणजे असं समजू नका की du बाय dx u डॅश आलं तर काय, u डॅश म्हणजे du बाय dx. आता इथे फंक्शन्स लिहिताना मात्र त्याच्या टाईप नुसार लिहिले जातात, आलं का लक्षात. या फंक्शनचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला देणार आहे. फंक्शन्स जे 11वीतला आहे, 11वीतलं मी कम्प्लीट घेतलं नव्हतं तेव्हा, तुम्हाला फक्त काही प्रमाणात शिकवलेलं आहे, पण त्याच्यातला जो रिमेनिंग पार्ट आहे म्हणजे सगळंच फंक्शन तुम्हाला परत सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. मी सांगतो आता इथे फंक्शनचे जे टाइप्स वगैरे आहेत ते सगळे डिटेल नाही सांगत इथे, पण बघा इकडे, हे फंक्शनची चॉईस जी आहे ही चॉईस कशी घेतो, हे पहिलं फंक्शन आहे ना फर्स्ट, आणि हे दुसरं फंक्शन आहे सेकंड. तर इथं आपण एक प्रायोरिटीने जर सॉल्व्ह केलं हे फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन, तर ते आपल्याला सोपं जातं. म्हणजे तिथं आपण कसं घ्यायचं, एकतर लिएट किंवा आय लेट ह्या रूल नुसार घ्यायचं. मग आता लिएट किंवा आय लेट याच्यामध्ये I stands for inverse trigonometric functions or inverse function. Inverse function
L stands for logarithmic, A stands for algebraic, T stands for trigonometric. ग्राफ सहित सगळं मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे. व्हिडिओ पाठवून तुम्हाला परत रिवाइज करणार आहे. हे एक्सपोनेन्शियल, डोंट वरी, कुणाला आठवत नसेल वगैरे तर हे फंक्शन परत रिवाइज होणार आहे सगळे डिटेलमध्ये. हे आय, आता इथं आय आणि एल उलट केलं तरी चालतं, म्हणजे आयलेट किंवा लिएट कसंही घेतलं तरी चालेल. ऍक्च्युअली हे थेरम नाहीये. हा सिक्वेन्स जर आपण असा घेतला, अगोदर लॉगॅरिथमिक किंवा इनव्हर्स अगोदर घेतला, मग ट्रिगोनमेट्रिक घेतलं, म्हणजे याच्यानुसार जे आहे ते बघा. इकडे समजा असे असतील दोन फंक्शनचे इंटिग्रेशन, लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे आणि दुसरं आहे समजा एक्स रेस टू एन, तर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. आता मी सगळे तुम्हाला फंक्शन सांगतो की कोणतं अल्जेब्रिक कोणतं लॉगॅरिथमिक आहे या प्रॉब्लेम्स मध्ये, याच्यामध्ये, कारण तुमचं ते पूर्ण झालेलं नाही ना फंक्शन 11वीतलं म्हणून. पण जेव्हा मी फंक्शनचे सगळे व्हिडिओ देईल तेव्हा मात्र तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. अर्धा शिकवला होता चॅप्टर, आठवतोय तुम्हाला? हॅलो, हा, आता मी सांगेल तुम्हाला कोणतं फंक्शन कोणतं आहे, याच्यात जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे, पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आफ्टर फंक्शन ज्यावेळेस सगळं मी व्हिडिओ दिलेले असतील, तुम्हाला व्हिडिओ पाठवेल अगोदर, ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते समजलं पाहिजे तिथे की हे कोणतं फंक्शन आहे ते. नाव लॉग एक्स आणि एक्स रेस टू एन. आता एक्स रेस टू एन हे आहे अल्जेब्रिक आणि हे आहे लॉगॅरिथमिक. मग आता लॉगॅरिथमिक पहिल्यांदा आलंय आणि अल्जेब्रिक दुसऱ्यांदा आलंय. लॉगॅरिथमिक पहिल्यांदा, अल्जेब्रिक दुसऱ्यांदा. इथं पण लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक पहिल्यांदा, अल्जेब्रिक दुसऱ्यांदा. तर हा सिक्वेन्स करेक्ट आहे. पण असं जर असेल तर मग लगेच रूल अप्लाय नाही करायचा. हे पहिलं फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन असं नाही म्हणायचं, हे असं लिहायचं याच्यानुसार, अगोदर लॉगॅरिथमिक नंतर अल्जेब्रिक. समजा असं आलं ई रेस टू एक्स आणि साइन एक्स, तर हे एक्सपोनेन्शियल आहे आणि हे ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आहे. हे ट्रिगोनमेट्रिक आहे. हे सोपं आहे, फार अवघड नाही ओळखायला. ते तुम्हाला मी टाईप सांगितले नव्हते, मला वाटतं गेलो होतो टाईप पर्यंत, गेलो होतो का नव्हतो गेलो? नाही सर, हा ठीक आहे, व्हॉट एव्हर. आता मला आठवत नाही मी तुम्हाला काय शिकवलं होतं, पण ते मी रिवाइज करेल सगळं. त्याच्यात तुम्हाला ते त्याच्यानंतर मात्र ओळखता आलं पाहिजे. बघा, हे ट्रिगोनमेट्रिक फंक्शन, तर हे ट्रिगोनमेट्रिक फंक्शन अगोदर आहे, नंतर आहे एक्सपोनेन्शियल अगोदर आहे, ट्रिगोनमेट्रिक नंतर आहे. मग रूल नुसार काय आलं पाहिजे, आधी टी आणि नंतर ई, म्हणजे हे करेक्ट नाही. मग हे साइन एक्स इंटू ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल जर असं घेतलं तर काय होईल? ऍक्च्युली हा रूल म्हणजे थेरम नाहीये. तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता, पण याच्यापेक्षा हा वे बेटर आहे. कधी कधी तुम्ही असंही सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं ना, पण कॉम्प्लिकेशन वाढतात. लक्षात आलं का? इथे तुम्ही जर असं घेतलं एक्स रेस टू एन आणि लॉग एक्स, तर उत्तर येत नाही असं नाही, कॉम्प्लिकेटेड फॉर्म होतो, खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात. समजलं का? म्हणून कुणी असं समजू नका की हे थिअरम आहे आणि त्या सिक्वेन्सनीच घ्यावं लागतं. 95% प्रॉब्लेम्स खूप सोपे जातात असं जर घेतलं तर. लक्षात आलं ना तुमच्या? ह्या रूल नुसार जर घेतलं, सिक्वेन्स जर असा ठेवला याच्यानुसार, आयलेट ऑर लिएट, तर ते सोपं जातं. लक्षात आलं का? हॅलो, हा, म्हणजे कुणी त्याला थेरम समजू नका, ती थेरम आहे. आणि मग काही वेळा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत काही ठिकाणी. मग तुम्ही म्हणणार इथं कुठं आयलेट, समजा हे सॉल्व्ह केलं, असंही सॉल्व्ह करून येतंय आणि असंही सॉल्व्ह करून येतंय, तुम्ही म्हणाल ह्याला कुठे अप्लाय होतंय? असं नाही की अप्लाय म्हणजे तुम्ही सिक्वेन्स तसाच ठेवला, पण कॉम्प्लिकेशन वाढतात आणि याच्यानुसार गेलो तर कॉम्प्लिकेशन कमी होतात. दॅट्स ऑल. समजलंय का तुम्हाला? नाव मग खाली लिहा आता. For the choice of first and second function, generally we follow the following rule. To choose the first and second function, generally we follow the following rule.
इथं लिएट दिलंय टेक्स्ट बुक मध्ये, पण आयलेट पण चालतं. म्हणजे इथं लॉगॅरिथमिक आणि इनव्हर्स असेल तर त्याला तर काहीच फरक नाही पडत कशानेच. त्याच्यात तर जे कॉम्प्लिकेशन यायचे ते येतातच, किंवा सरळ सरळ सॉल्व्ह होतं ते. लिहून घ्या. आय म्हणजे कंपल्सरी इनव्हर्स ट्रिगोनोमेट्री का? याचं एक्झाम्पल बघूया, त्याच्यानंतर परत 3 प्रूफ बघूया. एक्झाम्पल तर फर्स्ट एक्झाम्पल एक्सरसाइज मधलंच घेतो मी, 3.3 मधलं. एक्स स्क्वेअर लॉग एक्स इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथे पहिलं फंक्शन आहे अल्जेब्रिक आणि दुसरं आहे लॉगॅरिथमिक. हे आहे अल्जेब्रिक फंक्शन आणि हे आहे लॉगॅरिथमिक. मग आता कसं घ्यायचं सिक्वेन्स याला सॉल्व्ह करायला? लेट आय इज इक्वल टू, अगोदर काय पाहिजे? लॉगॅरिथमिक, लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सॉल्व्ह करायचं रूल नुसार. काय आहे आपला? हे यू म्हणजे आहे लॉग एक्स, व्ही म्हणजे आहे एक्स स्क्वेअर. मग आता इथं फर्स्ट फंक्शन तसंच लिहितो आपण. फर्स्ट फंक्शन म्हणजे लॉग एक्स तसंच, लॉग एक्स इंटू फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे लॉग एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. याला बरोबर ब्रॅकेट दिला आणि हा डीएक्स ह्याचा लिहिलाय. समजलं? आय इज इक्वल टू, आता लॉग एक्स तर इंटिग्रेशन घ्यायचं नाहीये. इंटिग्रेशन कुणाचं काढायचंय? फक्त एक्स स्क्वेअरचं. मग आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येतं रे? एक्स क्यूब अपॉन 3. मग आता हे असं होईल का पुढे? लॉग ऑफ एक्स रेज टू पॉवर 4 अपॉन 3 असं होतं का? ते नाही होत, लक्षात ठेवा. हे पूर्ण अलग आहे. लिहिताना मात्र असं लिहायचं, म्हणजे पूर्ण आपलं कन्फ्युजन निघून जातं तिथे. असं लिहायचं डायरेक्ट. याला एक ब्रॅकेट, याला एक ब्रॅकेट. मायनस इंटिग्रल ऑफ, पहिल्यांदा हे इंटिग्रेशन नाही काढता येत आपल्याला अगोदर हे इंटिग्रेशन काढावं लागतं, हा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. मग दोन्हींचं जे काही एक्सप्रेशन येईल त्याचं इंटिग्रेशन. लक्षात आलं? मग हा डेरिव्हेटिव्ह आधी सॉल्व्ह करायचं. हे इंटिग्रेशन तसंच, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. काय केलं अगोदर? ब्रॅकेट मधला पार्ट सॉल्व्ह करायचा आणि मग त्याचं इंटिग्रेशन. आता इथे एक सिम्प्लिफिकेशन होतंय. काय होतंय सिम्प्लिफिकेशन? इंटिग्रेशनच्या आतमध्ये एक्स एक्स कट होतंय, म्हणजे इथं काय राहिलं? एक्स स्क्वेअर बाय 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता कसं घेणार इंटिग्रेशन? मायनस 1/3 बाहेर आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? आता सगळे इंटिग्रेशनचे साइन केले, प्लस सी ऍड करायचं. आय इज इक्वल टू लॉग एक्स, हे असं लिहितो मी, एक्स क्यूब बाय 3 इंटू लॉग एक्स मायनस एक्स क्यूब बाय 9 प्लस सी. आलं का लक्षात? हे झालं फायनल आन्सर. काही डाऊट आहे इथे? कॉमन लिहायचं लिहू शकता. एक्स क्यूब बाय 3 कॉमन पण येते. समजलं का? कॉमन लिहिलं तर असं होईल ते एक्स क्यूब बाय 3, इथे राहील लॉग एक्स मायनस 1/3 प्लस सी. राईट ऑफ. झालं की सॉल्व्ह करताय अजून? आवाज येतोय तुम्हाला? हॅलो.
प्रसाद आवाज येतोय का? तुमचा आवाज येतोय. एक मिनिट हा. आता आता येतोय का? ते काय होतंय मला वाटतं ब्लूटूथ जोडलेलंच असलं का मग आवाज येत नाही. मीटिंग जॉईन केल्यावर ब्लूटूथ जोडावं लागतंय. तर हे सॉल्व्ह केलं का तुम्ही? ओके, सॉल्व्ह करून देऊ का मी तेच एक्झाम्पल का नको? ठीक आहे. पुस्तकात मागे तुमचं बरोबर आलं असेल तर ठीक आहे, नसेल आलं तर मी सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. आता इथे एक रिमार्क लिहायची आपल्याला. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे अगोदर, पण त्याच्या अगोदर काही प्रूफ्स बघायचे आपल्याला. 3 फॉर्म्युले अजून इकडे बघा. जर निवळ लॉगॅरिथमिक फंक्शन आलं, लॉग एक्स आलं किंवा लॉग ऑफ एक्स प्लस बी आलं किंवा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x हे असं आलं, याचं इंटिग्रल काढायला आलं, तर हे कसं सॉल्व्ह करायचं? आपल्याकडे जर लॉग एक्सचा फॉर्म्युलाच नाही, हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, पण याचा डेरिव्हेटिव्ह पण हा आहे, बरोबर आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? तर लक्षात ठेवा. एक मिनिट, व्हिडिओ ऑन केलाय का? केलाय. तर लॉग एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा किंवा इनव्हर्स फंक्शन. साइन इनव्हर्स एक्सचं इंटिग्रेशन घेतलंय का आपण आतापर्यंत? नाही. पण जे शॉर्टकट्स बघायचे आपल्याला, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आहे 6 ट्रिगोनमेट्रिक फंक्शन आणि एक लॉगॅरिथमिक फंक्शन, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. तर जेव्हा निवळ लॉगॅरिथमिक फंक्शन किंवा ट्रिगोनमेट्रिक फंक्शन येतं तेव्हा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरतो. आणि मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायला निवळ याचं जर काढायचं असेल तर इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायला सेकंड फंक्शन आहे का? इथं पण सेकंड फंक्शन आहे का? मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स कसं यूज करायचं? येईल का यूज करता लगेच? सेकंड फंक्शन नाही म्हटल्यावर 2 फंक्शन पाहिजेत ना. तर इथे काय करायचं? इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक बघा, आय लेट किंवा लिएट, याच्यामध्ये हे आय स्टँड्स फॉर इनव्हर्स अँड एल स्टँड्स फॉर लिएट, त्यांच्यातला काही सिक्वेन्स चालतो. असं जर आलं काढायला साइन इनव्हर्स एक्स आणि लॉग एक्सचं इंटिग्रेशन, तर असंही घ्या किंवा असंही घ्या, तिथं काहीच कॉम्प्लिकेशन नाही, सेम प्रोसिजर येते. कळलं? मग आता जर निवळ लॉग एक्सचं काढायचं असेल किंवा याचं काढायचं असेल इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचं, तर सेकंड फंक्शन म्हणून तिथं 1 यूज करायचं. 1 तिथं इंट्रोड्यूस करायचं, कारण काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजे काय असतं तिथे? 1 असतं. आणि त्या 1 ला सेकंड फंक्शन म्हणायचं. आणि हा 1 जो सेकंड येतो ते आयडेंटिटी फंक्शन आहे. आयडेंटिटी फंक्शन येतं अल्जेब्रिक फंक्शन्स मध्ये, म्हणजे ऑलरेडी हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. बघा, एल नंतर किंवा आय नंतरच येतंय ते. यस नो? इथे एक रिमार्क लिहून घ्या. टू फाइंड इंटिग्रेशन ऑफ logarithmic and inverse trigonometric function, लॉगॅरिथमिक ऑर म्हणा, अँड नका म्हणा, म्हणजे लॉगॅरिथमिकचं किंवा इनव्हर्स. अँड म्हटल्यावर ते प्रोडक्ट वगैरे तुमच्या मनात येतो. लॉगॅरिथमिक ऑर इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन find integration of logarithmic or inverse trigonometric function, we use 1 as a second function, 1 as a second function, and apply integration by parts.
इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग आता आपण लॉग एक्सच इंटिग्रेशन बघूया पहिल्यांदा. इव्हॅल्युएट हा शॉर्टकट पण बघतोय आपण.